सुनामी म्हणण्यापेक्षा बिहारच्या जनतेने हा मॅन्डेट भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना तिथं दिलेला आहे। अगदी काँग्रेसचा ज्याला आपण म्हणतो की राष्ट्रीय पक्षाचं डिपॉझिट जमा करण्याची वेळ तिथं आली, नावाला फक्त त्यांचे काही लोक निवडून आलेत। आणि मला असं वाटतं की देशात आणि सर्व राज्यांमध्ये लोक ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्लिअर मॅन्डेट देण्याच्या मानसिकतेत आहेत। त्याचंच हे प्रत्यय म्हणजे बिहार आहे। लाडकी बहीण देखील बिहार मध्ये कामात आली असं आपल्याला म्हणता येईल। तेही कारण असू शकतं, अजूनही तिथली विकासाची कामं असतील आणि वर्षानुवर्ष लोक तिथली आता बघा, इतकं एकतर्फी मॅन्डेट ज्यावेळेस कुठलंही राज्य देते त्यावेळेस तिथल्या लोकांच्या मनात स्पष्ट आहे की हे राज्य कोणाच्या द्यायच्या हात आहे। कुठलंही डायलॅपिटेड गव्हर्नमेंट न देता त्यांनी अगदी विकासाला तो मॅन्डेट दिलेला दिसतोय। अतिशय जोरात त्यांनी ते काम तिथून निकाल आलेला आहे। धन्यवाद। स्थानिक काय उद्देश असेल आपला निवडणुकीचे? विकासाच्या पलीकडे आम्हाला कुठल्याही मुद्द्यावर चाळीसगावचं निवडणूक लढवायची नाही, फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत। उमेदवाराविषयी अजूनही सस्पेन्स आहे। आता या संदर्भात आमचं प्राथमिक काही बोलणी चालू आहेत, त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आम्ही चर्चा करून त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय कळवणार आहे। प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरुद्ध